पण चला हे सगळ्या गोष्टी ह्या होऊन गेलेल्या आहेत, ह्या करून दाखवलेल्या आहेत। पण एक गोष्टीवर मला जे सतत मुख्यमंत्री सांगत असतात की उद्धव ठाकरे जे आहेत ते निघालेले आहेत। एकीकडे आपण पाहता आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू आहे, दुसरीकडे शिवतीर्थवरून आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निघालेले आहेत। स्मृतीस्थळावर जातील, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्याच्यानंतर सभास्थळी ते जाणार आहेत। महत्त्वाचं ठरणार आहे। जेव्हा जेव्हा ठाकरे बंधूंची सभा असते मोठी गर्दी होते, आज देखील मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आजच्या या सभेतून महानगरपालिकेचं रणशिंग कशा पद्धतीनं फुंकलं जाणार आहे आणि त्यासोबतच ही सभा किती जास्त ऐतिहासिक होणार आहे आणि 16 तारखेला याच्या मतामध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तीर्थवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत। एकत्रित दोन्ही बंधूंचा हा प्रवास आपण पाहताय। हा प्रवास आता मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांसाठी सुद्धा राहणार आहे आणि पुढे सुद्धा सुरू राहणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली, ज्या वेळेला ही घोषणा झाली आणि ज्या वेळेला ठाकरे बंधू एकत्र येणार हे स्पष्ट संकेत मिळायला लागलेले होते। चित्र ज्या वेळेला स्पष्ट झालेलं होतं तेव्हापासून शिवसैनिकांचा आणि मनसैनिकांचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता आणि स्मृतीस्थळावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आता काही मिनिटांमध्येच दोघेही बंधू या ठिकाणी येतील आणि संपूर्ण कुटुंब, ठाकरे कुटुंब जे आहे ते आता सभास्थळी येण्यासाठी रवाना झालेला आहे, सभास्थळी पोहोचलेला आहे। राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब, आदित्य ठाकरे तर पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे यांचं भाषण आता आपण नुकतंच ऐकत होतात। आतापर्यंतच्या वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आपण ठाकरे बंधू यांना एकत्रित पाहिलेलं आहे। वरळी डोममध्ये ज्या वेळेला दोघांची एकत्रित सभा झालेली होती आणि ज्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू, दोन्ही ठाकरे कुटुंब ज्या वेळेला एकत्र पाहायला मिळालेलं होतं ते चित्र राज्याच्या राजकारणामधलं एक वेगळा दिवस, एक सुवर्ण दिवस म्हणून त्याकडे पाहिलं जात होतं। त्याचं विश्लेषण सुद्धा त्याच पद्धतीनं केलं जात होतं। मात्र ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत, मात्र पुढे महानगरपालिकांमध्ये काय होणार अशा चर्चा त्यावेळापासूनच सुरू झालेल्या होत्या। मात्र महानगरपालिकांसाठी सुद्धा ठाकरे बंधूंची युती झालेली आहे आणि खास करून मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना 163 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत। मनसेनं 53 जागांवर आपले उमेदवार केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहे ती म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 11 उमेदवार या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे ठाकरे बंधूंसोबत पाहायला मिळणार आहेत। अशी एकूण 227चा हा आकडा पूर्ण झाला आणि 227 उमेदवार सध्या शिवतीर्थवर, व्यासपीठावर, मंचावर जे आहे ते पाहायला मिळत आहेत। ठाकरे बंधू आता शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण तिकडची थेट पाहताय। स्मृतीस्थळावर दोघेही जातील, त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते सभास्थळी मंचावर जे आहे ते पोहोचतील। राज ठाकरे यांची ही गाडी आपण या ठिकाणी पाहताय। दोन्ही ठाकरे बंधू याच गाडीमधून प्रवास जे आहे ते करतायत। कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण ठाकरे बंधूंना एकत्रित पाहिलेलं आहे, सभांना एकत्र पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेला आता महानगरपालिकांचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे त्यावेळेला नाशिकमध्ये जी पहिली मोठी अशी सभा झाली त्यावेळेला त्या सभेसाठी त्या व्यासपीठावरचं जे दृश्य होतं, जे स्वरूप होतं तेच आता शिवतीर्थवर सुद्धा पाहायला मिळतंय आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते आता स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी। ठाकरेंच्या सेनेचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रितरित्या आपण या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहताय। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र, हा एकच हार जो आता बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण केला जाणार आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या हस्ते। राज्याच्या राजकारणामधलं एक वेगळं दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू ज्या ज्या वेळेला स्मृतीस्थळावर आलेले आहेत त्यांनी अभिवादन केलेलं आहे। मागे पुढे दोघांची ये जा होती, मात्र यंदा जर आपण पाहिलं तर ही मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंसाठी, ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत असताना दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच हार जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतींना अर्पण केलेला आहे आणि आता काही मिनिटांमध्येच व्यासपीठावर हे दोन्ही ठाकरे बंधू पोहोचतील आणि शिवगर्जना होणार आहे।
राज ठाकरे काय बोलणार, उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आतापर्यंत ज्या ज्या वेळेला ठाकरे बंधूंची तोफ धडाडलेली आहे त्या वेळेला त्यांनी राज्यकर्त्यांवर टीका केलेली आहे. काही मिनिटांपूर्वीचं आदित्य ठाकरे यांचं आपण जर भाषण ऐकलं तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुंबईच्या मुद्द्यांवर, मुंबईच्या प्रश्नांवर ही निवडणूक जी आहे ती झाली पाहिजे. गटर मीटरचा मुद्दा जो आहे तो त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे. ज्या ज्या वेळेला ठाकरे बंधूंच्या सभा ज्या झालेल्या आहेत त्या वेळेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी त्यांच्या सभांना आपण पाहिली आहे. राज ठाकरे यांच्या ज्या ज्या वेळेला सभा झालेल्या आहेत त्या वेळेला राजकीय विश्लेषण होत असताना सातत्यानं असं म्हटलं गेलेलं आहे की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये मात्र काही होत नाही. मात्र आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काही वेगळा करिश्मा मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार का, याची उत्सुकता आहे. हा निकाल लागणार आहे 16 तारखेला.